धनत्रयोदशीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांच्याच धनामध्ये अगदी भरभराट होऊ देत, वाढ होऊ देत, अखंड शांती, उत्तम आरोग्य सगळ्यांना मिळू देत आणि सगळ्यांच्या आयुष्यात आनंद अखंड वाहत राहू देत, हीच मनापासून प्रार्थना आहे. आज आपण बोलणार आहोत खऱ्या धनाबद्दल. अगदी लहानपणापासून आपण उत्तम आरोग्य हेच आपल्या आयुष्यामधलं खरं धन आहे असं आपण अगदी लिहिताना वाचताना बऱ्याचदा बोललेलो आहे. पण आता बदलत्या जीवनशैलीमध्ये आपण ह्या गोष्टी बऱ्याच अंशी मागे पडल्यात असं वाटतंय आणि त्या खऱ्या धनाचं संवर्धन करण्यासाठी किंवा त्याला जोपासण्यासाठी आपण काय करायला हवं आहे, या मुद्द्यांवरती थोडा पुन्हा एकदा प्रकाश पाडण्याची वेळ आली असं मला वाटतंय आणि म्हणूनच आपण आज त्याबद्दल बोलूयात. नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित सगळ्या गोष्टींवरती चर्चा केली जाते. जर तुम्हाला यामध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो. आठवड्यातून 4 व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण आपल्या मनाशी संबंधित गोष्टी बोलतो. आपल्याला आपल्या आयुष्याचा प्रवास सुखकर करण्यासाठी किंवा सहज सोपा करण्यासाठी आपल्याला नेगेटिव्हिटी दूर करणं आणि पॉझिटिव्हिटी जास्त आत्मसात करणं किंवा आपल्या विचारांवरती काम करणं ह्या गोष्टींची गरज असते आणि त्याच गोष्टींवरती आपण बरेचसे व्हिडिओज आत्तापर्यंत आपल्या चॅनलवरती आहेत. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला प्लेलिस्ट दिसतात. वर्गवारीनुसार आपण त्या प्लेलिस्टमध्ये ते व्हिडिओज आपण केलेले आहेत आणि त्याची मदत तुम्हाला घेता येऊ शकते. तर आज आपण धनत्रयोदशीच्या निमित्ताने किंवा त्या मुहूर्तावरती आपल्या खऱ्या धनाबद्दल बोलणार आहोत आणि ते आपल्याला संवर्धन करण्यासाठी, जोपासण्यासाठी, वाढवण्यासाठी, जतन करण्यासाठी काय करायचं आहे या गोष्टीवरती पुन्हा एकदा आपण प्रकाश टाकणार आहोत. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपलं खरं धन जे आहे ते आपलं उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्य. बऱ्याचदा फक्त आरोग्य म्हणलं की शारीरिक आरोग्य एवढंच बघितलं जातं, पण त्या शारीरिक आरोग्याच्या मागे असणारे आपले विचार किंवा असणाऱ्या आपल्या भावना याही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. हा मुद्दा खूपदा विसरला जातो. एखादा कुठलाही आजार जेव्हा निर्माण होतो तेव्हा त्या आजारामागे जे काही शारीरिक बिघाड असतात ना, त्याहीपेक्षा जास्त आपल्या भावना किंवा आपले विचार जे आपल्या सुप्त मनामध्ये असतात ते कारणीभूत असतात. म्हणजेच तुम्ही जमा केलेल्या नकारात्मक भावना असतील, म्हणजे खूप वर्षानुवर्ष एखादं दुःख, एखादा सल मनामध्ये आहे, अपराधाची भावना मनामध्ये आहे किंवा राग आहे, कोणाबद्दल तरी आकस आहे, शत्रुत्वाची भावना असेल किंवा तिरस्काराची भावना असेल किंवा जेलसी असेल, तर अशा वेगवेगळ्या ज्या नकारात्मक भावना आहेत त्या मनामध्ये धरून ठेवल्याने किंवा खेद असेल, काहीतरी कमतरता आहे ही भावना असू शकते. तर ह्या अशा सगळ्या भावनांचा जो समुच्चय होतो किंवा जे आपण पकडून ठेवतो मनामध्ये आणि त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा उगाळत राहतो, तर त्याच्यामुळे तुमचं शारीरिक आरोग्य बिघडण्याची शक्यता वाढते आणि वेगवेगळे शारीरिक आजार त्याच्यामुळे जास्त निर्माण होतात. तर मग ह्या सगळ्यावरती आपण काम करतोय का? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जेव्हा आपण आरोग्य म्हणतो तेव्हा फक्त शारीरिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी चांगलं खायचं, चांगला व्यायाम करायचा इतकंच नाही, तर माझ्या मानसिक आरोग्याचं संवर्धन किंवा ते चांगलं राहण्यासाठी माझीच काय जबाबदारी आहे हाही विचार तिथे खूप जास्त महत्त्वाचा आहे. आता इथे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की फक्त नेगेटिव्हिटीतून बाहेर पडायचं इतकंच आपलं उद्दिष्ट आहे का? म्हणजे नकारात्मक विचार मनातनं गेले म्हणजे सगळं काही झालं असं आहे का? तर ते नकारात्मक विचार गेल्यानंतर मला सकारात्मक विचार, पॉझिटिव्ह विचार जास्तीत जास्त मनामध्ये कसे रुजवायचेत किंवा कसे आणायचेत, कसे ते वाढवायचेत जास्तीत जास्त, हाही विचार तितकाच महत्त्वाचा आहे. आणि मग ते पॉझिटिव्ह विचार वाढवण्यासाठी मला ते करणं गरजेचं आहे. एखादी गोष्ट दिवसभरामध्ये जेव्हा आपण पुन्हा पुन्हा करतो तेव्हा ती अंगवळणी पडते, त्याची सवय लागते. आता खूपदा नकारात्मक विचार तुम्ही आपोआपच करता, त्याच्यामुळे ती सवय लागण्यासाठी वेगळे एफर्ट्स, प्रयत्न करण्याची गरज नसते. पण पॉझिटिव्ह विचारांच्या बाबतीमध्ये उलटं आहे ना, तुम्हाला प्रयत्नांची गरज आहे. तुम्ही दिवसभरामध्ये वारंवार जेव्हा प्रयत्न करता, मग ते लिखाणाच्या माध्यमातून असू शकतात, दीर्घ श्वसन करताना स्वतःला ती पॉझिटिव्ह अफर्मेशन्स सांगणं असू शकतं किंवा असंच उठता बसता काम करता करता स्वतःला मनामध्ये त्या चांगल्या गोष्टी सतत सांगणं असू शकतं. अशा वेगवेगळ्या माध्यमातून जेव्हा तुम्ही ते स्वतःला सतत सांगता तेव्हा कुठे ते हळूहळू तुमच्या मनामध्ये रुजायला लागतात, वाढायला लागतात आणि मग तुमच्या आचरणामध्ये, वागण्यामध्ये तुम्हाला हळूहळू वेगळे वेगळे बदल दिसायला लागतात.
ते आपसूक आपोआप काहीतरी एखादा व्हिडिओ बघितला पॉझिटिव्ह अफर्मेशनचा आणि मग आता काहीतरी आयुष्यामध्ये चमत्कार होणार आहे असं काही होणार नाही आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की आपण काय करतोय, आपल्यामध्ये ती पॉझिटिव्हिटी येण्यासाठी आपण तितके प्रयत्न करतोय का, दिवसभरामध्ये सांगितलेल्या गोष्टी आपण तंतोतंत पाळतोय का, हा मुद्दा तिथे महत्त्वाचा आहे. नकारात्मक विचार फक्त घालवणं इतकंच उद्दिष्ट नाही आहे, तर पॉझिटिव्ह विचार वाढवणं, ते जोपासणं आणि खोलवरती आपल्या मनामध्ये ते रुजणं, शिवाय त्याला पॉझिटिव्ह वागण्याची जोड देणं. म्हणजे एकीकडे आपण पॉझिटिव्ह विचार करतोय आणि दुसरीकडे मात्र वागताना, आपण दुसऱ्याशी वागताना किंवा इव्हन स्वतःशी सुद्धा वागताना आपण नेगेटिव्हिटी आणतोय, तर मग त्याचा उपयोग नाही. ती वागण्यामध्ये, आचरणामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या कृतीतून ती पॉझिटिव्हिटी वाढवता येते. त्यामुळे आचरण, वागणं, चांगले विचार ह्या सगळ्याच गोष्टींची मदत आपल्याला आपलं मानसिक आणि त्याच जोडीने शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी होते. कारण जेव्हा तुमचं मन निरोगी आहे किंवा ते शांत आहे, स्थिर आहे, चांगल्या गोष्टींनी भरलेलं आहे, तेव्हा ते तुमच्या शरीराला चांगले संदेश, मेसेजेस द्यायला सुरुवात करतं आणि मग त्याच्यावरती तुमचं शरीर काम करतं किंवा शरीराची जी तुमची कार्यक्षमता आहे ती त्याच्यावरती अवलंबून असते. तुमची जी ताकद आहे, ऊर्जा आहे, ती सुद्धा त्याच्यावरती अवलंबून असते. म्हणजेच नेगेटिव्ह विचार तुम्ही जेवढे जास्त करता तेवढे तुम्ही जास्त थकता, तेवढी तुमची कार्यक्षमता कमी होते, तेवढं तुमचं कामामध्ये लक्ष लागेल असं होतं, तेवढा तुमचा इंटरेस्ट सगळ्या ॲक्टिव्हिटीजमधला किंवा रोजच्या आयुष्यातला जो आनंद आहे तो कमी व्हायला लागतो. तुम्ही माणसांपासून वेगळे होता आणि तुमच्या भावना खूप उदास असतात. याच्या विरुद्ध तुम्ही जेव्हा सकारात्मक असता, पॉझिटिव्ह विचार तुम्ही दिवसभरात जास्तीत जास्त करता, चांगल्या वागण्याची त्याला जोड देता, तेव्हा तुमची ऊर्जा शक्ती जी आहे, ती एनर्जी लेवल आहे ती वाढते. काम करण्याची ताकद, स्टॅमिना दोन्ही गोष्टीमध्ये वाढ होते. तुमची क्रिएटिव्हिटी वाढते. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने, नवनवीन पद्धतीने काम करायला शिकता. तुम्ही लोकांशी जोडले जाता. तुमच्या कामामध्ये एक वेगळा दर्जा येतो. उत्साह वाढतो आणि उत्साह वाढल्यामुळे नवीन नवीन गोष्टी करण्यासाठी जी उमेद आहे ती उमेद वाढते किंवा आजूबाजूचं वातावरण जे आहे ते चांगलं प्रफुल्लित राहण्यासाठी त्याची मदत होते. आणि एकंदरीतच आयुष्याचा दर्जा आणि जे आयुष्य आपण जगतो ते सुद्धा जास्त चांगल्या पद्धतीने जगलं जातं किंवा त्यातला आनंद वाढतो, भरभराट होते. तर ह्या प्रगती होते माणसाची. सगळ्यात महत्त्वाचं, आपण जेव्हा शांत असतो, आनंदी असतो, तेव्हा आपण स्वतःसाठी काहीतरी 4 चांगल्या गोष्टी करतो आणि त्याच्यामुळे आपली प्रगती होते, जी की सगळ्यांनाच हवी असते. तर अशा पद्धतीने नकारात्मक विचारांमुळे काय होतं आणि सकारात्मक विचारांमुळे काय होतं, हा मुद्दा पण इथे लक्षात ठेवण्याजोगा आहे. त्याच्यामुळे परिस्थिती जी काही असेल, म्हणजे ज्या काही गोष्टी घडत आहेत आजूबाजूला, त्या घडत असताना सुद्धा मला त्यांच्याशी कसं तोंड द्यायचं आहे किंवा मला माझे विचार कसे ठेवायचे आहेत, हा कंट्रोल किंवा हा चॉईस जो आहे ना, तो आपल्याला आपल्याकडे ठेवायचा आहे, जेणेकरून आपलं मन आणि आपलं शरीर या दोन्हीचं आरोग्य आपल्याला उत्तम ठेवता येईल. आणि परिणामी आपलं हे जे धन आहे हे एकदा वाढायला लागलं की त्याच्या जोडीला आपल्याला जे काही धन कमवायचं आहे, पैशाच्या रूपात असेल किंवा मान सन्मानाच्या रूपामध्ये असेल, ते आपसुकच वाढणार आहे. कारण सगळं मूळ इथेच आहे ना. आरोग्य जर आहे व्यवस्थित तर सगळ्या चांगल्या गोष्टी घडणार आहेत आपोआपच. त्याच्यामुळे ह्या धनाला जोपासण्यासाठी आधी सगळ्यात जास्त प्रयत्न करा. इतर धन आपोआपच जोपासलं जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचत राहावी याच्यासाठी शेअर करा आणि वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.